आंदोलनाच्या विरोधातील याचिकांवर थोड्याच वेळामध्ये हायकोर्टात सुनावणी सुरू होते। थोड्याच वेळामध्ये 3 याचिकांवर हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। थेट आपण जाऊयात हायकोर्टाच्या बाहेर आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, थोड्याच वेळामध्ये आता मराठा आंदोलनाच्या विरोधातल्या याचिकांवर सुनावणी होणार आहे। 3 याचिका या संदर्भात दाखल आहेत। कालही यावर सुनावणी झाली होती। काही निर्देश कोर्टाकडून देण्यात आले होते, ज्याचं पालन आंदोलकांकडून देखील आता करण्यात आलेलं आहे। आज सुनावणीत काय होईल नेमकं? निखिला, नक्कीच कालपासून या सगळ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या संदर्भात सुनावणी जी आहे ती कोर्टात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काल देखील उच्च न्यायालयाने जे आहेत ते ताशेरे जे आहेत या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भात ओढताना पाहायला मिळाले। उच्च न्यायालयाने सांगितलं की नियमांचं पालन करा। खरं तर आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यासाठी 5000 आंदोलकांचीच एवढी परमिशन जी आहे, परवानगी जी आहे ती दिलेली होती। त्यामुळे इतर जे आंदोलक आहेत ते रस्त्यावरतून हटवा। त्याचसोबतच रस्त्यावरती ज्या आंदोलकांकडून गाड्या लावण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या हटवण्यात याव्या, अशा संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या हायकोर्टाकडून देण्यात आलेल्या होता। आता या सगळ्या संदर्भातची माहिती जी आहे ती हायकोर्टाच्या न्यायाधीश जे आहेत ते घेताना पाहायला मिळत आहेत। सध्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे मराठा आंदोलनाच्या विरोधात ज्यांनी याचिका दाखल केलेली आहे ते या मराठा आंदोलनाच्या विरोधात आपली भूमिका मांडतील। तर मराठा आंदोलकांकडून ॲडव्होकेट सतीश मानशिंदे हे वकील असणार आहेत, ते मराठा आंदोलकांची बाजू मांडणार आहेत। तर महाधिवक्ता म्हणून बिरेंद्र सराफ हे राज्य सरकारची बाजू मांडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। काल राज्याचे महाधिवक्ता असलेले बिरेंद्र सराफ यांनी राज्य सरकारची बाजू मांडताना सांगितलं की कोणत्याच प्रकारची जी अटी आणि शर्ती घालून दिलेल्या आहेत त्या अटी आणि शर्तीचं नियमांचं पालन जे आहे ते आंदोलनामध्ये होत नाहीये, अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो बिरेंद्र सराफ जे राज्याचे महाधिवक्ता आहेत, सरकारकडनं वकील आहेत, त्यांच्याकडनं करण्यात आलेला होता। या सगळ्या संदर्भात कोर्टाने काल बिरेंद्र सराफ अर्थात सरकारला प्रतिप्रश्न केलेला होता की तुम्ही या आंदोलकांना अर्थात मनोज जरांगे पाटलांना तुम्ही नोटीस दिलेली का? त्या सगळ्या संदर्भात काल संपूर्ण कोर्टामध्ये एक गहन चर्चा झाली या आंदोलनाच्या बाबतीत घेऊन। कोर्टाने देखील हे आंदोलन जे आहे ते आझाद मैदानातच सुरू राहणार आणि ते देखील 5000 आंदोलकांसह, जेवढी परवानगी दिलेली आहे 5000 आंदोलकांची, त्या आंदोलकांसहच हे आंदोलन जे आहे ते पुढे सुरू राहील। 5000पेक्षा जी अधिकची गर्दी जमलेली आहे मुंबईमध्ये, अथवा मुंबईमध्ये जो काही मराठा आंदोलकांकडनं रस्ते अडवले जातात, त्यांच्या वाहनांकडनं जी अनधिकृतरित्या पार्किंग केली जाते मुंबईच्या रस्त्यांवरती, ती सगळी हटवण्याचे निर्देश जे आहे ते मुंबई पोलिसांना दिलेले होते। आणि त्यानंतर संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सगळ्या मराठा बांधवांना सांगितलं की आपल्याला कायदा सुव्यवस्था पाळायची, पोलिसांना सहकार्य करायचंय, कोर्टाच्या नियमांचं पालन करायचं। त्यामुळे तुम्ही देखील आता रस्त्यांवरील वाहनं जी आहेत ती बाजूला काढा आणि रस्ते वाहतुकीकरता मोकळे करा, असं आव्हान केल्यानंतर मराठा बांधवांनी देखील या आव्हानाला प्रतिसाद देता रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती चालू केलेली आहे। रस्त्यावरची जे अनधिकृतपणे जे गाड्या पार्क केलेल्या होत्या मराठा बांधवांकडनं ते देखील मराठा बांधवांकडनं काढण्यात आलेलं असल्याचं पाहायला मिळतं। परंतु आज मात्र सकाळी पुन्हा एकदा CSMT स्थानकाच्या समोरचा जो रस्ता आहे तो मराठा बांधवांकडनं अडवण्यात आला। लगेचच मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं संदेश देण्यात आला की हे रस्ते तात्काळ खाली करा। त्यानंतर मुंबईच्या रस्त्यांवरती मोठा पोलीस बंदोबस्त लागला त्या ठिकाणी आणि तिथचे रस्ते जे आहेत ते खाली करण्यात आले आणि पुन्हा एकदा मुंबई जी आहे ती सुरळीत वाहतुकीकरता सुरळीत झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु आज या सगळ्या संदर्भातची माहिती जी आहे ती राज्य सरकारकडनं कोर्टात दिली जाणार की आंदोलक हे नियम पाळतात की नाही। आणि आता या सगळ्या संदर्भात मराठा आंदोलकांकडनं सतीश मानशिंदे जे वकील आहेत ते आपली भूमिका मांडणार आहेत। त्यामुळे मराठा आंदोलकांच्या बाजूने सतीश मानशिंदे कोर्टात कोणत्या पद्धतीचा युक्तिवाद करणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु राज्य सरकारचे जे महाधिवक्ता आहेत बिरेंद्र सराफ ते मात्र अक्षय, आणि आपण पाहतो की 3 याचिकांवर आता हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली। कालच्या आदेशामध्ये बऱ्याच गोष्टी